आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते 15 जिल्हे आहेत, त्यामध्ये पैसे वाटप झाले। किती पैसे वाटप झाले, 2100 प्रमाणे झाले का 1500 प्रमाणे झाले का 4200 रुपये वाटप झाले, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो। आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे, त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका। सर्वात अगोदर बघू शकता 2100 + 2100 म्हणजे 4200 रुपये सुद्धा जमा झालेले आहे। आता कोणाला 4200 रुपये भेटले आणि कोणाला 2100 रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो। पूर्ण आर्टिकल आलेला आहे। सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहे त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार। मुख्यमंत्रीची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सर्वात मोठं तुम्हाला काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगून दिलं होतं की उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि आज सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले। सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात वाटप झाले आणि लवकरच जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आणि असं याला कोई अट नाही, कुठलीच नाही, सर्व महिलांना पैसे मिळाले आहेत। अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आज। आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। आता कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यात पैसे वाटप झाले। सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि इथं बघू शकता तुम्ही। आता आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, जर तुमची केवायसी झाली असेल तर आज या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत। सर्वात प्रथम जो जिल्हा आहे यवतमाळ, बघा यवतमाळ माल्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आणि काही बहिणींना 2100 रुपये आणि ज्या बहिणींचे 2 हप्त्याचे पैसे बाकी असतील त्या बहिणींना 4200 रुपयाचा मेसेज येत आहे। आता हा जो मेसेज येतोय 4200 रुपयाचा, काही बहिणींना 2100 रुपये, काही बहिणींना 4200 रुपये, तर काही बहिणींना फक्त 1500 रुपये प्रमाणे हप्ता येत आहे। तर वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात। नमो शेतकरी योजनेचा, त्यानंतर विधवाची योजना असते, विधवा बहिणी ज्या असतात त्यांना त्या सुद्धा योजनेच्या माध्यमातून त्यांना पैसे दिले जातात। आता काही मुलांच्या नावावर कन्या सुकन्या योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जातात। नमो शेतकरी योजनेच्या, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जातात। आता झालं तरी काय की एका सोबत दोघं योजनेचे पैसे आल्यामुळे काही बहिणींना 4200 रुपयाचा मेसेज दिसून येतोय। तर लाडकी बहीण योजनेचा 4200 रुपये जमा झाले का, असं नाही। गव्हर्नमेंटचा मेसेज आहे, गव्हर्नमेंटची स्कीम आहे, एकाच मेसेज मध्ये तुम्हाला दिसून येत आहे की 4200 रुपये जमा झालेले। पण आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे। तर त्यासाठी तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, ज्या बहिणींना पैसे आलेले आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत त्या जिल्ह्यांची नावं पाहणं सुद्धा गरजेचं आहे। 15 जिल्ह्याचे पैसे वाटप झाले। यवतमाळ जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे। तुम्ही जर या 2 जिल्ह्यांपैकी 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा। आज या 3 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये प्रमाणे हप्ता वाटप झालेले आहे। या 3 जिल्ह्यांमध्ये ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्या बहिणींना पैसे आलेले आहेत। आता सर्वात अगोदर महत्वाची माहिती की ज्या बहिणीचं केवायसी झालं नसेल त्या बहिणींना पैसे मिळणार का, जर हप्ता वाटप सुरू झालेला आहे तर तुम्हाला महत्वाची माहिती देतो। या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल 3 जिल्ह्यांपैकी जर तुमचं ई केवायसी झालं नसेल तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही। तुमचं ई केवायसी झाल्यानंतर अवघ्या काही तासानंतरच तुम्हाला मेसेज येऊ शकतो की ज्या बहिणींचं केवायसी झालं त्यांची लिस्ट जाते। आता सर्व काय ऑनलाईन पद्धतीने आहे। आता काय मागच्या काळ सारखं राहिलेलं नाही की सरकारी काम आणि 10 महिने थांब 6 महिने थांब असं होत नाही। आता काय सर्व काय झालेलं आहे, ऑनलाईन झालेलं आहे। ऑनलाईन डाटा राज्य शासनाकडे, केंद्राकडे, तो शासनाकडे माध्यमातून सर्व विभागाकडे दिले जातात। महिला व बाल विकास विभागाकडे हा सर्व डाटा तुमचा जात आहे, तुम्ही जी केवायसी करत आहे।
यासाठी पोर्टल तयार करण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजना ई-केवायसी पोर्टल तयार करण्यात आलेला आहे. हा सर्व डाटा कशा पद्धतीने जातोय? ऑनलाईन पद्धतीने. ज्यांचं ई-केवायसी झालं त्यांची नोंदणी झाली. नोंदणी झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतोय तर त्या यादीमध्ये तुमचं नाव ऑटोमॅटिकली चाललं जातं. ऑफलाईन पद्धतीने टाकायची गरज नाही, सर्व काही ऑनलाईन पद्धतीने टाकलं जातं. तर या 3 जिल्ह्यांपैकी जर राहत असाल, तुमची केवायसी झाली असेल तर तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये सर्वात 3 जिल्ह्यांची नावं पाहिली. त्यानंतर आपण आता पाहूया पुढील 3 जिल्ह्यांची नावं. चौथा जिल्हा येतो जळगाव. तुम्ही जर जळगाव जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले आहे. आणि संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आलेले आहेत. तुमची केवायसी या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि तुमची केवायसी झाली असेल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं सुद्धा पाहणे गरजेचं आहे. रत्नागिरी, धुळे आणि रायगड. बघा, या 3 जिल्ह्यामध्ये जरी तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप आज कंप्लीट होत आहे. आता पुढचा जिल्हा आहे मुंबई, नंदुरबार, बीड. अशा प्रकारे या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे आलेले आहे. पुढील 2 जिल्ह्यांचे नाव सुद्धा पाहणे अतिशय महत्वाचं आहे. पुढील 2 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता. पुणे, कोल्हापूर, अहमदनगर. अशा प्रकारे या 15 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत. तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला मेसेज आला असेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहे. आता या जिल्ह्यांपैकी असणे आणि केवायसी होणे सुद्धा गरजेचं आहे. केवायसी झाल्याशिवाय तुम्हाला मेसेज येत नाही. जर तुमची केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर तुमची केवायसी पूर्ण करून घेणं महत्वाचं आहे. आणि ई केवायसी करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो कारण वेबसाईटवर खूप जास्त लोड आहे, खूप जास्त ट्रॉफिक आहे. जोपर्यंत हा लोड ट्रॉफिक जात नाही तोपर्यंत तुम्ही केवायसी शक्यतो टाळू शकता. काही दिवसासाठी तुम्ही ई केवायसी करून घेणं सुद्धा बंधनकारक आहे. सर्वांना ई केवायसी करायचीच आहे. कोणीही ई केवायसी बद्दल त्यांची जी काही शंका असेल ते कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हप्ता आला की नाही. आणि ई केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई केवायसी करून घेणं आहे. आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय, लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे ई केवायसीतून महिलांना रेग्युलरली, नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही.